बाहेर ठेल्यावर भेटतात ना, त्यापेक्षा कुरकुरीत आणि टेस्टी आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. तर त्यासाठी कोबी घेतलेला आहे. कोबी या पद्धतीने जाड किसणीने किसून घेतला आहे. नंतर याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. मीठ आधी हाताने चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे भाजीला जेवढं पाणी सुटायचं ना, ते सुटतं. तर बघा या पद्धतीने. आणि आता याचं असं दाबून-दाबून पाणी काढून घ्यायचं. कारण खूप जास्त याच्यामध्ये पाणी असलं ना, तर मग आपण याच्यामध्ये जास्त आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागतं आणि मग ते चव भाज्यांची लागत नाही. तर बघा यातलं पाणी मी सगळं काढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये किसलेला गाजर घालून घेऊया. सोबतच बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. अगदी थोडासा सोया सॉस घालायचा आहे आणि अगदी थोडंसं व्हिनेगर घालून घेऊया. यासोबतच 2 चमचे मी इथे शेजवान चटणी घातली आहे. याने ना चव खूप छान लागते. तर आता 4 चमचे इथे मी मैदा घेतला आहे आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. अगदी थोडंसंच मीठ घालून घ्यायचं, कारण मीठ आपण आधीसुद्धा घातलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा असतं. आता हाताने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने चांगलं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अगदी थोडंसाच मी इथे फूड कलर टाकला आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटल्यास तर टाका, नाही तर मग तुम्ही ते स्किप करू शकता. आता ठेल्यासारखे दिसण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासाच कलर टाकून घेतला आहे. तर आता आपण याला तळून घेऊयात. तर तळण्यासाठी ना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि खूप जास्त गोल करायचे नाही. असे ओबड-धोबडच टाकायचे, म्हणजे ना कुरकुरीत होतात. तर बघा या पद्धतीने सगळे टाकून घेतले. आता कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ, म्हणजे चांगले आतपर्यंत शिजेल. तर आता इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे. तर आपण जास्त याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घातलेला नाही आहे. त्याच्यामुळे अशा वर आपल्या या पकोड्यांमध्ये भाज्यासुद्धा दिसतायत आणि चवीला देखील हे खूप छान लागतात. तर आता आपण इथे काढून घेऊया. किती सुंदर दिसतायत, तुम्ही इथे बघू शकता. चवीला देखील अप्रतिम होतात. तुम्ही एकदा घरच्या घरी हे नक्कीच ट्राय करून बघा. सोबतच तुम्ही रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.